अहिल्यानगरमध्ये NH10 वरील 2 मोठ्या पुलांच्या बांधकामावरून नवा वाद निर्माण झालाय। सुमारे 50 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात अनियमितता होत असल्याचा आरोप काही स्थानिक हिंदू कार्यकर्त्यांनी केलाय। संबंधित कंत्राटदार अफजल शेख याच्यावर यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणांशी संबंधित आरोप झाल्याचा दावा करण्यात आलाय। तक्रारदारांनी बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची शंका व्यक्त करत या प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित कंत्राट रद्द करून चौकशी करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे। दरम्यान या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जय श्रीराम। अहिल्यानगरमध्ये एक पुलाचा निर्माण होतोय। हा पूल 2 टप्प्यात बांधला जातोय। एक MIDCच्या सह्याद्री चौकासमोर आणि दुसरा म्हणजे MIDCच्या सन फार्मा चौकासमोर। तर या पुलाचं तात्पर्य असं आहे की ज्या लोकांना MIDC मध्ये जायचं नाही त्या लोकांनी या पुलावरून जाणं अपेक्षित आहे। पण अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की या पुलाची निर्मिती एका कट्टर जिहाद्याकडून होते। मित्रांनो लक्षात घ्या, नितेश राणे साहेबांनी गेल्या 2 वर्षाखाली ज्या कट्टर जिहाद्याला NPD अंतर्गत सजा व्हायला पाहिजे ही अपेक्षा केली होती, मागणी केली होती, भर विधानसभेत लक्षवेधी लावून, असा अफजल शेख या पुलाचा निर्माता आहे। अफजल शेख कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाहीये। सुरेश चव्हाणके यांची देखील नगरमध्ये सभा झाली होती, त्यांनी देखील भर सभेत या कट्टर जिहाद्याचा उल्लेख केलेला होता। मित्रांनो, अफजल शेख हा अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी ज्या हिंदूंवर अत्याचार होतात, जे हिंदूंवर कारवाई होतात, ज्या लव जिहादामध्ये ज्या पोरी पळवल्या जातात, ते अफजलच्या मुकुंदनगरच्या ऑफिसमध्ये असतात। असे दावे हिंदुत्ववादी नेत्यांनी केलेले आहे। हा कट्टर जिहादी लँड जिहादला, लव जिहादला फंडिंग करण्याचा आरोप आहे। अशा थोर व्यक्तिमत्वाकडून, अशा कट्टर जिहादीकडून या पुलाची निर्मिती होते। लक्षात घ्या, विचार करा, जर अशा कट्टर जिहादी मनोवृत्तीच्या माणसाने जर या पुलाची निर्मिती केली आणि हिंदूंचा जीव जावा म्हणून जाणून बुजून जर ह्या पुलाची निकृष्ट दर्जाची बांधणी केली, तर याचा सगळा खामयाजा, याची सगळी भरपाई हिंदूंना त्यांचा जीव देऊन करावी लागू शकते। या प्रश्नांवर नगरचे हिंदुत्ववादी नेते चुप्प का? महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जिहाद्यांना देतात। 50-50 करोडचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जिहाद्यांना देतात। हेच जिहादी उद्या उठून हिंदूंच्या जीवावर उठतात आणि हिंदूंची सर्रासपणे कत्तली करतात। विचार करा, असे कित्येक कॉन्ट्रॅक्ट यांनी घेतले असतील, असे कित्येक कॉन्ट्रॅक्ट घेऊन यांनी कितीतरी गोष्टीची निर्मिती केली असेल। भविष्यात ती गोष्ट जर हिंदूंच्या जीवावर उठली तर, आणि याच अनुषंगाने आम्ही पाहणी केली असता आम्हाला असं लक्षात आलं की या बारीक बारीक रॉडवर हा पूल उभा राहणार आहे का? किती बारीक रॉड आहे हा? किती MM चा असेल हा रॉड? 12 MM च्या रॉडवर हा हजारो टनांच्या गाड्या कशा नेईल? 12 MM चा रॉड आहे हा, 12 MM चा रॉड। आणि ज्या वेळेस हे पिलर बांधत होते त्यावेळेस देखील आम्ही पाहिलं की या पिलर मध्ये देखील असेच 12 MM चे रॉड लावलेले आहेत। 12 MM चं रॉड हे एक मजली बांधकाम करण्यासाठी वापरलं जातं आणि या 12 MM च्या रॉडनी हा हजारो टनांच्या गाड्या नेणार। हिंदूंच्या जीवावर यांनी पाऊल टाकलेला आहे, हिंदूंचा जीव घेण्याच्या दिशेने यांनी पाऊल टाकलेला आहे। माझी सरकारला, नगरचे हिंदुत्ववादी नेत्यांना विनंती आहे, तुम्ही चुप्प का? याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे। सदर काम हे तुरंत थांबलं पाहिजे आणि ते काम थांबवून ह्या सदर कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित व्हायला पाहिजे। कट्टर जिहाद्यांना तुम्ही 50 करोडचं कॉन्ट्रॅक्ट देतात, 20 करोडचं आणि 40 करोडचं कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो हे ACS कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने। अवघ्या महाराष्ट्रभर हे पूल बांधतात, आमच्या अशी खबर आलेली आहे। या गोष्टीकडे जिल्हाधिकारी साहेबांनी, माननीय पालकमंत्री साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी आणि केंद्रामधील देखील नितीन गडकरी साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष देत
हे काम त्वरित थांबवायला पाहिजे आणि हिंदूंच्या जीवाचे रक्षण केलं पाहिजे. उद्या हा पूल पडला, हा पूल आज नाही वर्षभराने 2 वर्षाने हा कधी ना कधी पूल जर पडला आणि या पुलाखाली हजारो हिंदूंची कत्तल झाली तर याला जबाबदार कोण? जय श्रीराम.